खरं तर आज सांगायला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी उमेदवार भेटत नाहीत। काय भाजपचे बांडगोळे तुकड्यावर भाजपच्या जगणारे भुकणारे काय नेते मंडळे उद्धव साहेबांना शिल्लक सेना म्हणून असे हिनवत होते, परंतु आज शिल्लक सेना आहे का भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होताना दिसत आहे। ही भाजपनं आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सगळे जाहीर झालेले आहेत आणि भाजपला अजून उमेदवार देखील मिळत नाही। भाजप जोगवा ज्या पद्धतीनं मागितला जातो त्या पद्धतीनं दारोदारी जाऊन उमेदवाराची भीक मागण्याचं काम भाजपचं चालू आहे। भाजपला सध्या उमेदवार मिळत नाही, त्याच्यामुळं भाजप महाराष्ट्रात शिल्लक राहिले का नाही त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। खरं तर नारायण राणेंच्या उमेदवारीवरून देखील मोठा खल सुरू आहे, त्यांना उमेदवारी मिळेल की नाही अशी परिस्थिती आहे। काय वाटते, राणेंना डावलं जाऊ शकतं? मुळामध्ये नारायण राणे आणि नितेश राणेची डेट संपलेली आहे, ती आता कचऱ्याच्या डब्यामध्ये त्यांना जमा करायची वेळ आलेली आहे। त्यांना आता भाजपनं वापरून त्यांचा चक्काचूर केलेला आहे, ती आता बिनकामाची राहिलेली आहेत। त्याच्यामुळं भाजपला माहित आहे की राणे कुटुंबाला जर उमेदवारी दिली तर ही डिपॉझिट देखील जप्त होईल, म्हणून भाजपनं अगोदरच रान वळकून घेतलेलं आहे आणि राण्यांना बाजूला केलेला आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने अटक केली, त्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट केलेलं आहे, आज मफलरवाला अंदर गया, जल्दी ही गले का पट्टावाला भी अंदर जाएगा असं म्हणत उद्धव ठाकरेंना कुठे डिवसण्याचा प्रयत्न दिसतोय। काय नेमकं त्यांना उत्तर असणार? घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे, लवकरच तुला कळेल कोण आत जाणार आणि कोण बाहेर जाणार। लोकसभेमध्ये देखील भाजपची सत्ता जाणार आहे, भाजप या देशातून तडीपार होणार आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखी भुकणारे कुत्र्यासह सगळेच भ्रष्ट धोकेबाज या सर्वांनाच जेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते मंडळी गप्प बसणार आहे आणि त्याच्यातला पहिला नंबर ही नितेश राणेचा आणि नारायण राणेचा लागेल। नितेश राणेंचा आरोप आहे की लिकर स्कॅम जो दिल्लीत झाला त्याचा आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे। अरविंद केजरीवाल यांची भेट देखील त्यांनी घेतली होती, त्यामुळे लिकर स्कॅमचा आणि मातोश्रीचा काय संबंध असं ते विचारतात, त्यांना काय उत्तर असणार? मुळामध्ये ही प्रश्न विचारायचा अधिकारी ह्या दारुड्या नितेश राणेला अजिबात नाही, कारण नितेश राणेसह त्याचं संपूर्ण कुटुंब नशामध्ये डुबलेलं आहे। त्याच्यामुळं वेळोवेळी यांनी चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून अनेक घोटाळे केलेले आहेत। हे नशेमध्ये दारू पिऊन गांजा पिऊन अप्पू चरस मारून ही अशा पद्धतीनं बोलत आहे, याला बिलकुल अधिकार नाही। उद्धव साहेब सुसंस्कृत आणि सरळ मार्गी माणूस आहेत, त्याच्यामुळे उद्धव साहेबांवरती बोलायचा नितेश राणेला बिलकुल देखील अधिकार नाही। लवकरच कळेल की भ्रष्टाचारी कोण आहेत। सरकार भाजपचं गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार येईल त्यावेळेस ह्या कोकणातल्या कोंबड्यापासूनच सुरुवात होईल, जेलमध्ये टाकायचं काम हे तिथूनच होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।